ब्रेकनंतर तुमच्या सगळ्यांच्या पुन्हा स्वागत. हितेंद्रजी, त्या एरियामध्ये एक मोठा प्रॉब्लेम आहे, ते आहे लोकल ट्रेनचा. तर हा कसून सोडवणार तुम्ही? काय तुमची चर्चा झालेली आहे केंद्रीय मंत्री बरोबर? नाही, आपल्या खासदारांनी फॉलोअप केला बऱ्यापैकी. म्हणजे डहाणू शटल जी चालू केली ती खासदारांनी, म्हणजे अगोदर ते मुंबईला उद्घाटन, तर CM आणखीन त्यावेळेचे रेल्वे मिनिस्टर त्यांना सांगितलं आमच्या डहाणू करता आहे, ती चालू केली. वेगवेगळ्या वेळेवर लोकल पिरियडिकली वाढवता कशा येतील, लॉंग रूटच्या गाड्या आपल्या इकडे, मग ते वसईला असतील, पालघरला असतील, इकडे थांबतील कशा, जास्त फ्रिक्वेन्सी कशी होईल, याचा फॉलोअप तर सगळ्याच गोष्टीचा चालतो. शेवटी आता रेल डिपार्टमेंटनी पण मुंबईवर 1,20,00,000 डेली प्रवास करणारे लोक आहेत ऑल ओव्हर इंडिया. 1,20,00,000 त्यातले 65 ते 70 लाख फक्त मुंबईमध्ये लोकलनी, म्हणजे मोर दॅन 55-60% जर मुंबई किंवा परिसरातले लोकलनी प्रवास करणार असतील तर सेंट्रल गव्हर्नमेंटनी या दृष्टीने जास्त लक्ष द्यायलाच पाहिजे. मग ते कोणतंही गव्हर्नमेंट असो, परंतु आज जो काही इकॉनॉमिकल हब आहे, आर्थिक राजधानी मुंबई आहे, त्या मुंबईकडून फक्त रेव्हेन्यू मिळणारं सेंटर हे न बघता त्या सेंटरवर आपण खर्च करून त्याचं पालनपोषण कसं करता येईल चांगल्या प्रकारे हे बघितलं पाहिजे आणि गाड्या वाढल्या पाहिजे. आणि त्या दृष्टीने आमचं रेग्युलर प्रत्येक ठिकाणी फॉलोअप असतो. क्षितिज ठाकूर यांच्या ते सामूहिक विवाह केलं होतं, तर हा कल्पना कोणाची होती, तुमची की क्षितिजची? क्षितिजचं ज्यावेळी लग्न, छोकरा आहे, कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये 4-4 वेळा मी आमदार होतो, आता 5व्यांदा तो आहे, तर डेफिनेटली मला सगळ्यांना बोलवणार. त्याच वेळी त्याला अंदाज आला का मोठ्या प्रमाणात लग्न होईल, लोक जास्त येतील, तर त्यांनी आणली कल्पना का कारण का त्यांनी 1-2-3 सामुदायिक विवाहामध्ये आमदार झाल्यावर पार्ट घेतलेला. आम्ही दरवर्षीच करतो, कोणाची म्हणजे वाड्यामध्ये केल्यात, पालघरमध्ये केल्यात, डहाणूमध्ये, जव्हारमध्ये. त्याने सांगितलं का माझं लग्न जर तुम्ही जोरदार करणार असतील तर माझ्या लग्नात किती खर्च वाढेल, तर काय खर्च वाढायचा काय, जो होईल तो करायला लागेल आपल्याला. तर नाही, माझ्याबरोबर ज्यांना आनंद शेअर करायचा असेल, माझ्याबरोबर ज्यांना लग्न करायचं असेल, माझी काहीच हरकत नाही. तर तू उलट समाजामध्ये एक चांगला मेसेज देतो. काय जे येतील 1017 म्हणजे कपल, म्हणजे 2034 लोकांची लग्न त्याच्याबरोबर त्याचं ज्या पद्धतीने झालं त्याच पद्धतीने, आणि त्याचबरोबर मुस्लिम, कॅथलिक, बौद्ध समाजाची, जैन, म्हणजे जे वेगवेगळ्या चालीरीतीवाले त्यांच्या धर्माप्रमाणे, त्यांच्या प्रथेप्रमाणे तशीच लग्न झाली पाहिजेत. माझ्यासारखं नाही, माझ्याबरोबर ते बसतील नंतर रिसेप्शनला, परंतु त्यांची लग्न, मग ते मुस्लिमांचे त्यांचा निकाह अमुक तमुक त्या पद्धतीने झालं, कॅथलिकांचं होतं त्या पद्धतीने झालं, बौद्ध समाजात, म्हणजे सगळ्या समाजाची त्यांच्या पद्धतीने करून एक वेगळा मेसेज दिला. आता परत तो नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सामुदायिक विवाह करणार आहे, आणि निश्चित मला वाटते त्याच्याकडून लोकांनी पण बघितलं पाहिजे का फक्त शान म्हणून थाटामाटात लग्न करण्याच्या ऐवजी 5-50 लोक जर एकत्र होऊन झाले तर लोक, येणाऱ्या लोकांचा पण वेळ वाचतो, आपला पण पैसा वाचतो, खर्च वाचतो. आणखीन या लग्नामध्ये हे ज्यावेळी क्षितिजने घेतलं त्यावेळी आमची व्यापारी संघटना असतील, इंडस्ट्रीवाले असतील, दुसरे उद्योजक असतील, ह्यांनी स्वतःहून काही वस्तू आणून त्यांच्याच नावाने, कोणी स्टीलची भांडी दिली, कोणी काय दिलं, त्यांच्याच नावाने त्यांनी, तर तुम्हीच वाटा. तर त्या हिशोबाने त्यांनी पण एक संसार, ज्यांनी लग्न केलं त्यांचा अख्खा संसार या लग्नामुळे उभा आहे. घर त्यांचं होतं ते, त्याच्यामध्ये लागणाऱ्या A to Z वस्तू, म्हणजे प्रत्येक फॅमिलीमध्ये मला वाटते 5-50 हजाराचं वेगवेगळ्या लोकांनी दिलेल्या साहित्यामुळे, मंगळसूत्रापासून ते चप्पलपर्यंत, टोपीपर्यंत, लोक पण अशा चांगल्या कामामध्ये चांगली साथ देतात. आता बहुजन विकास आघाडी, जसं तुम्ही सांगितलं की 30 किंवा 40पेक्षा जास्ती सीट लढणार आहे, तर कॉन्सन्ट्रेशन कुठे असणार तुमच्या जास्ती? मुंबई, ठाणा जिल्हा आणि आजूबाजूचे काही प्रदेश. पण तुम्हाला नाही वाटतं की इतक्या वर्षांमध्ये ज्यापेक्षाही पार्टी वाढवायला पाहिजे होती अशी झाली नाही? काय वाटतं की काँग्रेस बरोबर तुम्ही होते म्हणूनच काही? नाही, मी तर फक्त सुरुवातीला वसईपुरताच बोलत होता, ते हळूहळू वाढत गेलं, आपलं खासदार निवडून आणू शकलं, त्या हिशोबाने लोक आणखी नाही. त्यानंतर आले, कुठे यश मिळालं, कुठे कमी यश मिळालं, कुठे सुरुवात झाली, वाढवून आता आम्ही वाढवू आणि चांगल्या प्रकारे करू. तर महाराष्ट्र पैकीच की बाहेर पण तुम्ही लढणार आता इलेक्शन? सध्या महाराष्ट्रातच बघतोय.
सध्या काय बाहेर नाही आणि तेवढे मोठे नाही मिळत आम्ही सध्या महाराष्ट्रातला काही विभाग. तर या निवडणूकमध्ये काही रेशिओ असणार की युवा वर्गाला प्राधान्य देणार की काय तिकीट? युवांना प्राधान्य तर देणार. आमचे दोन्ही आमदार आज आहेत म्हणजे तीच 27-28 वर्षी झाला MLA, 26व्या वर्षी. विलास तरे पण 34-35 वर्षाची होती. म्हणजे युवक होते. आमचे नगरसेवक युवक आहेत. तर युवक आणि सिनियर सिटीजन पण म्हणजे आमचा एक नगराध्यक्ष होते नाना पाटील म्हणून नगरपालिका असताना ते 80 वर्षाचे होते. अल्मेडा साहेब म्हणून सभापती होते ते आज 82 वर्षाचे झालेले म्हणजे ते 17व्या वर्षी सभापती. म्हणजे सिनियर आणखीन ह्यांचं कॉम्बिनेशन करून सिनियरच्या मार्गदर्शनाखाली तरुण पिढी तयार करण्याचं काम करतोय. तुम्ही आमच्या शोमध्ये आलात, TV9च्या स्टुडिओमध्ये आलात तेव्हा थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.